अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस, नदी नाल्यांना पूर आलाय। परिसरातील 100 पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं। काही घरांमध्ये नदीचं पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत, अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय। अमरावती जिल्ह्यातील दिघी कोल्हे इथल्या नदीला पुराचं पाणी गावामध्ये शिरलंय। गावातील रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं। प्रशासनानं ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिलाय। अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक गावाचा संपर्क तुटला। गावाला चारही बाजूने पुराच्या पाण्याचा वेढा, 50 ते 60 कुटुंबातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यामध्ये अतिवृष्टी, सातपुडा पर्वतात ढगफुटी सदृश पाऊस, परिसरातील नदी आणि ओढ्यांना पूर। पाणी साचल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 ठप्प। पुरामुळे अनेकांच्या शेतात पाणी शिरल्यामुळे पिकांचंही नुकसान। बुलढाण्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली, परिसरातील लोकांचंही जनजीवन विस्कळीत। बुलढाणा जिल्ह्यातील जळगावात जवळपास सर्वच भागामध्ये जोरदार पावसाची हजेरी। जिल्ह्यातील अनेक नदी आणि ओढ्यांना मोठा पूर। यामुळे जळगाव जामोद आणि संग्रामपूर दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरती पाणी आल्यामुळे अनेक वाहनं अडकून पडली आहेत। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या कापडशिंगी गावाजवळ पुराच्या पाण्यात कार वाहून गेली आहे। प्रसंगावधान राखत चालक वेळीच कारमधून बाहेर पडल्यानं बचावलाय, तर कापडशिंगी परिसरातील 10 ते 15 गावांचा संपर्क तुटला। हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाची हजेरी, रात्रभर पावसाची रिपरिप। पावसामुळे कयाधू नदीला पूर, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। हिंगोलीतील सोडे गावात रस्त्यावरून वाहतंय पुराचं पाणी, मात्र पाणी साचलेलं असतानाही पुरातून जीवघेणा प्रवास। पूरस्थिती असताना देखील पोलिसांचा बंदोबस्त नाही, त्यामुळे एवढी दुर्घटना झाली तर जबाबदार कोण, ग्रामस्थांचा सवाल। हिंगोलीतील कयाधू नदीला महापूर, त्यामुळे सोडेगाव शिवारामध्ये कयाधू नदीचं पाणी शिरलंय। नदीचं पाणी शेतामध्ये शिरलंय, त्यामुळे शेतीला तळ्याचं स्वरूप आलं। यवतमाळ जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, त्यामुळे सर्वच शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आदेश। मागील 2 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार आहे। यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा गावामध्ये पूरस्थिती, गावाजवळ असलेल्या नाल्याचं पाणी गावामध्ये शिरलंय। काही लोकांच्या घरातही पावसाचं पाणी शिरलंय। ग्रामस्थांचे पावसामुळे हाल होत आहेत। यवतमाळच्या घाटंजी शहरामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे एसपीएम गिलाणी महाविद्यालय परिसरामध्ये पाणी साचलंय। महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराला तळ्याचं स्वरूप आलंय। यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील जुनोनी गावामध्ये पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा, अंत्यविधीच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे पुराच्या पाण्यातूनच जाण्याची वेळ आली आहे। चांगला रस्ता बांधून देण्याची मागणी आहे। वर्ध्यात पुरामुळे झाडावरती अडकलेल्या एका तरुणाला सुरक्षित वाचवलं। राज्य आपत्ती प्रतिसाद पथक, जिल्हा आपत्ती प्रतिसाद पथक आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यानं या युवकाला वाचवण्यात आलंय। मुसळधार पावसामुळे अल्लीपूर ते टाकळी मार्गावरती यशोदा नदीला पूर आलाय। वाशिम जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर, नदीकाठच्या भागातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ। पैनगंगा नदीला मोठा पूर आलेला आहे। पुढील 24 तासात वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।